नवस पूर्ण झालं नाही म्हणून देव बदलणारी अवलाद आमची नाही. सत्ता येऊ नाही तर जाओ, आमच्या निष्ठावंतांच्या सावलीत उभारणाऱ्याची गद्दारांची अवकात ती नाही. प्रत्येक वेळेला बीजेपीला चिमटे काढायची काय करायचं, म्हणजे काय केलं त्याने एवढं तुमचं? दिलीप मानेचं राजकीय अस्तित्व संपवलं. तिकीट न देऊन, तिकीट देऊन या बिचाराचं राजकीय अस्तित्व संपवलं. कोण? अंडरलाईन करून ठेवा, केवळ संविधानासाठी. कारण 15 वर्षात त्यांचं खरंच सोलापुरात काही काम नाही. 15 वर्षात त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ECG मशीनसुद्धा ते आणू शकले नाहीत. अजूनही ECG मशीनची बोंब आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलला. महाराष्ट्राला कोरोनासारख्या भयंकर वातावरणात वाचवणारे एकमेव उद्धव ठाकरे हे लक्षात ठेवा. बीजेपीच्या विचारसरणीला माझा विरोध नाही आहे. बीजेपीतले नेते जी बांधले गेलेत ना दावणीत गुजरातच्या, पण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी जर आमच्यासोबत येऊन आमचं बोट पकडून आमच्या महाराष्ट्रात मोठं होऊन आमच्या पाठीत खंजर खुपसत असेल, म्हणजे आपलं म्हणजे लेकरून लोकांचं म्हणजे कार्ट. योद्धा शस्त्र चालवणं सोडला तरी अंतर्गत युद्ध करण्याची क्षमता संपत नाही. नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. आत्ता माझ्यासोबत आतिश मेटरे आहेत. निवडणुकीच्या पूर्वी आपण त्यांचा एक व्हिडिओ केला होता, वेगळ्या विषयावर आपण संवाद साधला होता. आतिशजी आता शिवसेनेतच आहे का? यस, जय महाराष्ट्र. मी शिवसैनिक आतिश मेटरे. मी काल पण शिवसेनेत होतो, आज पण शिवसेनेत. आणि बरेच लोक रात्रीतनं बदलते. हो बदलू द्या, पण मी तेच सांगतोय, आज पण शिवसेनेत आणि अखंड मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत शिवसेनेतच नाही, राहणार. पण आता राजकारणाची ज्यांना आवड आहे त्यांना ते लोक आपण असं म्हणू शकत नाही मी इथंच राहीन वगैरे. येस बरोबर आहे. तो झाला विषय राजकारणाचा, पण आम्हाला बाळासाहेबांचे संस्कार आहेत. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं 80% समाजकारण आणि समाजकारणासाठी राजकारण, म्हणजे 80% समाजकारण आणि 20% राजकारण. म्हणून आम्ही राजकारणाला फार महत्त्व देत नाही. आम्हाला समाजकारण करायचं आणि म्हणून मी शिवसेनेतच राहणार. हे बोलताना झालं, पण प्रत्यक्षात उद्या तुम्हाला मोठी ऑफर आली तर काय करणार? येऊन गेलेत असे ऑफर, मला आधीच येऊन गेलेत. शहर प्रवक्ता म्हणून या, शहर प्रमुख म्हणून या, नको त्या गोष्टी येऊन गेल्यात, पण नाही स्वीकारल्या. आम्हाला ते नाही आवडत. बरं, निवडणुकीच्या पूर्वी आपण एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही हडम मास्तरांच्या बाजूने थोडंफार बोलला होता. प्रणितीताईंच्या विरोधात बोलला होता. आणि काँग्रेस वगैरे तर आता संपली वगैरे असं काहीतरी ते म्हणलं होतं आपण. काँग्रेस हे संपली हे सिद्ध झालं आता या निवडणुकीनंतर. बीजेपी मात्र आपण म्हणलो त्याच्यापेक्षा खूप मोठी निवडून आलेली आहे. दक्षिण, उत्तर, मध्य सगळीकडेच ते झालेलं आहे. प्रणिती शिंदेंनी त्या दिवशी आपण ऐन वेळेला जे काही केलं ते बघितलं, त्याचे रिॲक्शन आत्ता पण येत आहेत किंवा हे असं करायला पाहिजे होतं, तसं करायला पाहिजे होतं. पण आता निवडणुकीनंतर आपण संवाद साधतोय, ज्या ठिकाणी आता भाजप मोठ्या संख्येनं आलेली आहे, काँग्रेस लांबपर्यंत कुठं दिसत नाही आहे. पण तुम्ही ज्यांचं समर्थन केलं होतं निवडणुकीपूर्वी ते म्हणजे आडम मास्तर, ते आता निवडणुकीतून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत असं सांगितलं. म्हणजे आता ते राजकारणात नसणार आहेत. मास्तरांनी निवडणूक ही लोकसभाच्या निवडणुकीच्या आधीच सांगितले होते की ही माझी शेवटची निवडणूक आहे आणि याच्यानंतर काय मी निवडणूक लढवणार नाही. त्याच्यानंतर जे असेल ते असेल, कम्युनिस्टमधले आपल्या पक्षातली माणसं असतील त्यांनाच उभं करून मी कामगारांसाठी, जनतेसाठी अखंड अविरत जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी काम करणार आहे. त्यांचे वाक्य आधीचे आहेत. ते आत्ता निवडणुका संपले किंवा त्यात माझा पराजय झाला म्हणून ते संन्यास घेतात असं काही नाही आहे. त्यांनी आधीच ठरवलं होतं की माझं वय झालं आहे, आज मी 80 वर्षाचा आहे, त्याच्यापर्यंत मी काय आता ह्याच्या पुढून मी काय करणार आहे हे त्यांनी स्वतःची पात्रता त्यांनी ओळखून त्यांनी तर संन्यास घेतलेल्या निवडणुकीतून. योग्य आहे तो. येस, 100%. आता आडम मास्तरचा जो सोलापुरातला ओरा होता तो दिसेल का असं आंदोलन वगैरे? काय दिसणार, कारण बघा निवडणूक लढवणार नाहीये पण बाकी करतील. ते योद्धा शस्त्र चालवणं सोडला तरी अंतर्गत युद्ध करण्याची क्षमता संपत नसते. त्यामुळं ते किती वयस्कर झाले तरी ते लढणार, ते आंदोलन करणार, ते चळवळ उभं करणार, चळवळ संपू देणार नाहीत. आता मुळात तुम्ही शिवसैनिक आहेत, पण लोक असं म्हणत होते आधी, निवडणुकीनंतर कळल की शिवसेना नेमकी कोणाची आहे. बरोबर. आणि सगळ्या वृत्तपत्रामध्ये किंवा टी व्हीमध्ये आता हे सिद्ध झालं की शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे. हे क्लिअर झालेलं आहे, कारण त्यांची सीट जास्त झालीत आणि त्याला ठाम शिक्कामोर्तब झालेलं आहे. असं हे लोकच ठरवायला लागलेत. ठाम त्यांना शिक्कामोर्तब मिळाला, त्यांचे सीट जास्त आले. मग लोकसभेला मशालीचे जास्त आले, त्यावेळेस असं ठाम म्हणले नाही. लोकसभेला उद्धव साहेबांचे सीट जास्त आलेत ना, मग त्यावेळेस ठाम म्हणायला पाहिजे होतं, नाही म्हणाले. मग आता विधानसभेला यांची सीट कमी, त्यांची सीट झाल्यानंतर मग त्यांची ठाम झाले. म्हणजे आपलं म्हणजे लेकरून लोकांचं म्हणजे कार्ट. असं नाही होऊ शकत. शिवसेना ठाकरेंची असणार, ठाकरेंचीच राहील. पण संपली की आता शिवसेना काय, म्हणजे तिथं किती राहिले तुमचे आमदार? किती आले? 20 आहेत. 20 म्हणजे शिवसेनेच्या मानाने. अहो, ज्यांचं एकही आमदार नाही तसला मनसे उड्या मारते राव. आमचे 20 आमदार आहेत, 13 खासदार आहेत. ज्यावेळेस शिवसेनेची स्थापना झाली त्यावेळेस वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरेंनी महाराष्ट्राला स्वाधीन केलं होतं की माझा लेकरू मी आज महाराष्ट्राला स्वाधीन करतोय, ते महाराष्ट्रासाठी लढेल. मग त्यावेळेस तर आमच्याकडे एकही नव्हता ना, आम्ही नगरसेवक नव्हतो साधे. मग तिथून जर एवढं मोठं महाराष्ट्र काबीज करण्याची क्षमता आमच्यात असेल
तर हे आत्ता पडलेलं म्हणजे काय, झाडाचा पाला पडलेला आहे, परत नवीन पालवी फुटणार आहे, परत झाड भरणार आहे. आता मी तर वैयक्तिक कुठल्या पक्षाच्या बाजूने नाही आहे, कारण पत्रकार म्हणून आपण सगळ्यांसोबतच राहतो. पण असं दिसतंय की आता हे लांब लांब परत हे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आत्ता तरी शक्य नाही काय ह्यांना संधी मिळणं. काय नसतं होय, तुम्ही लावलेला अंदाज आहे फक्त. मी सांगतो काय नसतं. बघा, एका रात्रीतून एकनाथ शिंदेसारखा माणूस जर शिवसेनेतनं फुटून जाऊन भारतीय जनता पार्टीला चिटकून सत्तेत येत असेल तर काय शाश्वती आहे? तोच एकनाथ शिंदे भारतीय जनता पार्टीच्या बोछावर लाद घालून इकडे येऊन परत या शरद पवारांनी आज आमच्या उद्धव साहेबांसोबत येणार नाही. काय शाश्वती आहे? तुम्ही घेणार का पण त्यांना? आम्ही घेऊ नाही घेऊ हा प्रश्न आमचा आहे, पण ज्यावेळेस भारतीय जनता पार्टी जर आमच्यासोबत येऊन आमचं बोट पकडून आमच्या महाराष्ट्रात मोठं होऊन आमच्या पाठीत खंजर खुपसत असेल तर त्याच्या छातीत खुपसण्यासाठी आम्ही त्यांना स्वीकारायलाही तयार आहे, असं महाराष्ट्राची राजनीती दाखवते. आधीची प्रत्येक वेळेला बीजेपीला चिमटे काढायची काय करायचं, म्हणजे काय केलं त्याने एवढं तुमचं? हे जगाला दिसतंय, फक्त मला एकट्याला म्हणून काय, तुम्हीही डोळे उघडून बघायला पाहिजे. मला असं म्हणायचं आहे, भारतातील, माझ्या सोलापुरातील अखंड भारतातील तमाम जनतेने हे डोळे उघडून बघायला पाहिजे की भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्राचं काय वाटोळं केलं. यांनी 2.5 वर्ष महाराष्ट्राची सत्ता काबीज केल्यापासून महाराष्ट्रातले कमीत कमी 7 ते 8 मोठ्या कंपन्या ज्या आलेल्या आहेत ते सगळे त्यांनी गुजरातला घेऊन गेले. शिवाय महाराष्ट्रातली फिल्म इंडस्ट्री, ज्या महाराष्ट्राचं वैभव आहे ते सुद्धा त्यांनी गुजरातला नेण्याचा त्यांचा मानस आहे. मग सगळं महाराष्ट्राला जर उद्योगधंदे, कंपन्या, फिल्म इंडस्ट्री सगळंच जर गुजरातला चाललं तर मग महाराष्ट्रात राहणार काय? मग उद्या आमचं गुजरात, महाराष्ट्राचं गुजरात व्हायला वेळ लागणार आहे का? हे यापूर्वी कधी झालं नाही असं. हे बीजेपीचे जे नेते आहेत त्यांना तुमचा विरोध आहे का बीजेपीच्या विचारसरणीला विरोध आहे? बीजेपीच्या विचारसरणीला माझा विरोध नाही आहे. बीजेपीतले नेते जी बांधले गेलेत ना दावणीत गुजरातच्या, त्याला माझा विरोध आहे. म्हणजे बीजेपी तुम्हाला चालू शकते? बीजेपी चालते कधी, जर ती माझ्या महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत असेल, महाराष्ट्राच्या नाही, माझ्यासोबत आली तर नाही, माझ्यासोबत राहून पण जर माझ्या महाराष्ट्राचा वाटोळ करत असेल तर मी 1000% मी त्याला विरोध करणारच. त्यावेळेला काय बोलले नाही तुम्ही त्यांना? त्यावेळेस असं गेलंच नाहीत ना. उद्धव साहेब इथं स्ट्रॉंग नेता होता आमचा, त्यांनी काय घेऊनच जाऊ दिलं नाही. साहेब कशावर ना स्ट्रॉंग आहे काय आता त्यांच्याकडं? आता त्यांच्याकडे काय असं म्हणू नका हो, नेतृत्व कौशल्य त्यांच्या एवढं कुणाकडेच नाही या महाराष्ट्रात. या महाराष्ट्राला कोरोनासारख्या पिरियडमध्ये वाचवणारे, महाराष्ट्राला कोरोनासारख्या भयंकर वातावरणात वाचवणारे एकमेव उद्धव ठाकरे, ही लक्षात ठेवा. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. जर महाराष्ट्रात उद्धव साहेब नसले असते तर याच सिद्धेश्वराच्या तलावात सुद्धा आपल्याला मडी वाहताना दिसले असते, मडी तरंगताना दिसले असते, लक्षात ठेवा. अतिजींचं जे काय म्हणणं आहे ते आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय. प्रणितीताईंच्या भूमिकेबद्दल पुन्हा पण आता वेगळी चर्चा होते की आता काय त्या पुन्हा खासदार होऊ शकत नाहीत असं म्हणतायत लोक. जे चर्चा आहे ते तुम्हाला पण माहिती आहे. पुन्हा खासदार होतील का आमदार होतील, काय त्यांचे राजकीय भविष्य काय? बघा, मुळात 3 वर्ष आमदारकी झाल्यानंतर मागची जी लोकसभा त्यांनी लढवली त्या लोकसभेच्या वेळी त्यांनी त्यांच्या कर्तृत्वावरती खासदार झालेले नाही आहेत. तर A1 संविधानाच्या रक्षणासाठी म्हणून आमच्यासारखा 18 पगड जातीचा युवक तरुण पेटून उठून त्या प्रणितीताई शिंदेंना मतदान करून त्यांना लोकसभेत पाठवलेलं आहे. केवळ संविधानासाठी, अंडरलाईन करून ठेवा, केवळ संविधानासाठी. कारण 15 वर्षात त्यांचं खरंच सोलापुरात काही काम नाही. 15 वर्षात त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ECG मशीनसुद्धा ते आणू शकले नाहीत. अजूनही ECG मशीनची बोंब आहे त्या सिव्हिल हॉस्पिटलला. एक पण आमदार आला नाही काँग्रेसचा? आलाच नाही, कसं येणार आहे? खासदार असताना आमदार येऊ शकत नाही? आलाच नाही ना, मी तेच सांगतोय. काय येणार आहे? बरं कधी येतील? ज्यावेळेस आपण राजकारण जरी असलं तरी ते प्रामाणिकपणे करणं गरजेचं आहे. त्यांचं प्रामाणिकपणा नाही आहे? अजिबात नाही. दिसून आलं ना, मी का म्हणू, तुम्ही सगळे बघितलं आहेत त्यांचा प्रामाणिकपणा किती आहे. ज्यावेळेस आमचे पक्षप्रमुख त्यांच्यासाठी प्रचाराला येतात त्यावेळेस यांचं पहिलं काम होतं की त्यांच्या पहिल्या सभेत यांनी पहिल्यांदा भाषणाला सुरुवात करून त्यांच्या कर्माची परतफेड करायची त्यांना संधी होती, खूप मोठी संधी होती. पण ते तिथं न येता ह्यांचा काहीतरी बालिशपणा, हट्टपणा करून ते काय अपक्ष माणसाला सपोर्ट करून उभं करून काय काय नको ते काढ्या केले. पण ठीक आहे, आला का निवडून? कुठला येतात निवडून? दिसलं की सगळ्यांना निवडून आला का पडला? बरं, ते त्यांच्या अपेक्षित नाही, पण पडणाऱ्या माणसाला सपोर्ट कशासाठी केला असेल? संपवण्यासाठी. त्याच्या पलीकडे काय असणार आहे? दिलीप मानेचं राजकीय अस्तित्व संपवलं, तिकीट देऊन या बिचाराचं राजकीय अस्तित्व संपवलं. कोण? चेतन नरोटेचं. आणि त्यांना फक्त पाठिंबा देऊन त्यांचंही राजकीय अस्तित्व संपवून कोण? काडादींचं. म्हणजे आणि तुमचे अमर पाटील हा शिवसैनिक आहे. शिवसैनिकाला पडणं आणि पाडण्यात काय आम्हाला खूप काही, तर त्यांना क्लिअर सांगायचं होतं बाबा तू, आम्ही काय तुला सपोर्ट करणार नाही. आणि मुळात सांगू का, मी एक शिवसैनिक म्हणून सांगतो. बघा, आम्हाला आमच्या साहेबांचे जे संस्कार आहेत, बाळासाहेबांचे, आम्ही कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारत नाही. जो होगा देखा जाएगा.
आम्ही आमच्याच ताकदीवरती आम्ही सगळी तयारी केली होती. आमचे संपर्क प्रमुख अनिल कोकिळीजी आमचे सगळे मिटिंग घेऊन शिवसैनिकांची शाखा प्रमुखांपासून ते जिल्हा प्रमुखांपर्यंत सगळ्यांची मिटिंग घेऊन आम्हाला त्यांनी नियोजन दिलं होतं की कशा पद्धतीनं आपण निवडणूक लढवायची आहे, कशा पद्धतीनं आपण नियोजन आखायचं. सोलापूर शहरातली दक्षिणची ती महत्त्वाची सीट होती. तिथं एकदा शिवसेनेचा आमदार येऊन गेला होता आणि अमर पाटलांच्या घरामध्ये ऑलरेडी 2 माजी आमदार आहेत. त्यांची पण बऱ्यापैकी ताकद होती, तरीसुद्धा अपयश का आलं असेल तिथं? 25 उमेदवार उभारले ते तिथं, एक नाही 25. बरं, त्याच्याही पलीकडं सांगतो, या लोकसभेला या विधानसभेला जे मिळालेलं यश आहे भारतीय जनता पार्टीला, त्याचं 70% श्रेय जे आहे ते लाडकी बहिणीचा प्रलय आहे. 2014ला नरेंद्र मोदीची लाट होती. लाडक्या बहिणीवर येऊच आपण, पण शिवसेना पण कुठंतरी कमकुवत झाली आहे. आपला एक साधा उमेदवार निवडून आणू शकत नाही. इव्हन शिवसेना म्हणूनच नाही, बाकीचे कुठले पक्षाला मला हे पण सांगा ना. इव्हन शिवसेनाच नाही, बरं शिवसेना कुठं आली? जिथं त्यांची बलदंड ताकद होतं बार्शीमध्ये, राजा राऊत, राजेंद्र राऊत हा एवढी मोठी ताकद होती, तसल्या माणसाला पाडून जर तिथं मशाल पेटत असेल तर विचार करा ना. ते काय मशालमुळं आली नाही, ते त्यांचे वैयक्तिक सोपल साहेब आलेत ना तिथं. मग हे तुम्ही कसं बोलता? ते त्यांचं वैयक्तिक होतं, मग हेही त्यांचं वैयक्तिक होतं. हे दक्षिण पण तसं वैयक्तिकच होतं ना. हा तो विद्यमान आमदार आणि हे नौका युवक याच्यामध्ये काहीतरी स्पर्धा होणार आहे की नाही? वयस्कर असतो, अनुभव असतो आणि नौकाच असतो. हरकत नाही, तेवढी एक सीट आली ती चांगली गोष्ट, म्हणजे तुमच्या दृष्टीनं किंवा शिवसैनिकाच्या दृष्टीनं. लाडक्या बहिणीचं काहीतरी म्हणत होतं, म्हणजे लाडक्या बहिणी खुश आहेत की आपण तुम्ही बोलून ओरडून काय उपयोग आहे? बरोबर आहे. काय झालं आहे, आपण महाराष्ट्रातल्या स्त्रियांची सरासरी तर पाहता, माझा अभ्यास सांगतो 10% स्त्रिया हे त्यांच्या पुरुषांच्या कमाईवरती समाधान आहेत. 20% स्त्रिया स्वतः काम करून त्यांच्या घरातले पुरुष काम करतात त्याच्यावरती ते समाधान आहेत. राहिलेल्या 70% स्त्रिया त्यांचे नवरे त्यांच्या घरचे बेरोजगार आहेत, त्यामुळं त्यांच्याकडून पैसे घेतात, त्यांच्याकडून पैसे मागतात. मग आपल्याला जर आपल्या घरातला व्यक्ती पैसे देत नसेल, खर्चा असेल किंवा घरात कशाला असेल, तर शासनाकडनं मिळणारे पैसे का बुडवायचे या इंटेन्शननी ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांनी तर मतदान केलंच, शिवाय ज्यांना मिळालं नाही त्यांनी मिळण्याच्या अपेक्षेने मतदान केलं, म्हणून या लाडक्या बहिणीचा प्रलय आला. चांगलं आहे की मग, म्हणजे महिलांच्या दृष्टीनं चांगला आहे कधी म्हणू शकतो, जर या भारतीय जनता पार्टीनं शब्द न तोडता जर पुढे अखंड लाडकी बहीण योजना चालू ठेवली तर ते असं फसवतील असं वाटत नाही. एक नंबर लपूट भारतीय जनता पार्टी आहे. हा देवेंद्र फडणवीस असेल किंवा या महाराष्ट्रातले भारतीय जनता पार्टीचे नेते इतके खोटारडे आहेत. जो देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्रीचा दावेदार आहे, तो त्यांनी स्वतः म्हणाला होता असं की अजित पवार माझ्या आयुष्यात कधी त्यांना जवळ करणार नाही, त्यांनी त्याला उपमुख्यमंत्री म्हणून घेऊन जवळ बसून त्यांच्यासोबत सोयरीक होऊ शकतो. अशी व्यक्ती लाडक्या बहिणीचं चॉकलेट देऊन परत बंद करतील याची 1000% गॅरंटी देतो मी तुम्हाला. आता तुमच्या महाविकासच्या आघाडीमध्ये तर 3000 रुपये देणार होते, तुम्ही देणार होते, तसं चालूच केलं ना. काँग्रेसने ज्या कर्नाटकमध्ये त्यांचा जाहीरनामा होता त्याच्यातून त्यांनी आत्ता सध्या पण तिथं जाऊन तुम्ही विचारा, काँग्रेसचा कर्नाटकमध्ये त्यांनी दिलेल्या ज्या जाहिराती होत्या त्या सगळ्या चालू आहेत. आत्ता स्पष्टपणे महायुतीचं आलेलं आहे सरकार. कसं वाटतंय शिवसैनिक म्हणून किंवा सामान्य नागरिक म्हणून? मनापासून माझी इच्छा आहे, सत्ता कोणाचीही असो त्यांनी प्रामाणिकपणे महाराष्ट्राची सेवा करावी, महाराष्ट्रातल्या जनतेचं दुःख समजून घ्यावं, काम करावं, प्रामाणिकपणे काम करावं. सत्तेत कुणीही येऊ, सत्ता एकाची कधीच राहत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून 5 वर्षाला एकदा निवडणूक त्यासाठीच दिली असावी की एखादी व्यक्ती, सत्तेत आलेली व्यक्ती जर काम करत नसेल तर त्याला काढून काम करणाऱ्या व्यक्तीला तिथं स्थान मिळालं पाहिजे. म्हणून पंचवार्षिक निवडणुका आहेत आणि त्याचा वापर आपण व्यवस्थित पद्धतीने करावी, हात जोडून विनंती. आत्ता शिवसेनेचे तुमचे एक शहर प्रमुख कारंपुरींनी राजीनामा दिला, शिवसेना सोडली आहे. म्हणजे शिवसैनिक म्हणून काय वाटतं, म्हणजे हळूहळू लोक जायला लागले, आता ते उद्या कुठल्या पक्षात जातील आपल्याला माहीत नाही. त्या बाबतीत मी एकच बोलेल, नवस पूर्ण झालं नाही म्हणून देव बदलणारी अवलाद आमची नाही. नवस पूर्ण झालं नाही म्हणून देव बदलणारी अवलाद आमची नाही. सत्ता येऊ नाही तर जाओ, आमच्या निष्ठावंतांच्या सावलीत उभारणाऱ्याची गद्दारांची अवकात ती नाही, गद्दारांची अवकात नाही. आम्ही आमचे 20 आले किंवा 0 जरी असते तर आम्ही उद्धव साहेबांसोबत होतो आणि अविरतपणे राहणार. शिवसैनिक आतिश मेटरे यांच्याशी आपण संवाद साधला आहे. एकूणच त्यांचं जे काही म्हणणं होतं किंवा लोकांना जे अपेक्षित होतं त्यांच्याकडनं ते त्यांनी सांगितलेलं आहे. पुन्हा वेगवेगळ्या विषयावर आपण बोलत राहणार आहोत. आत्तापुरतं मला वाटतं हा संवाद इथंच थांबूया. जाता आता काही सांगायचं असेल, स्मार्ट सोलापूरकरच्या माध्यमातून बऱ्याच जणांनी कॉमेंट करून तुमच्या जे काही वक्तृत्व आहे तुमचं त्याचं कौतुक केलेलं आहे. मी हात जोडून सांगतो, मी काय फार मोठा वक्ता नाही, पण माझ्या
काही जणांनी शिव्या पण दिलेत. दिलेत 100% दिलेत, देणार. कौतुकाविषयी सांगा आधी. कोणाचं कौतुक? माझं. तुमचं कौतुक केले लोकांनी, छान मुद्दे मांडले. मी तेच म्हणतोय, धन्यवाद म्हणतो मी त्या सगळ्यांना, ज्यांना माझे मुद्दे पटले, ज्यांना माझे विचार पटले, त्या प्रत्येकाला माझा धन्यवाद आहे. आणि मला असं म्हणायचं आहे, जे विचार मी केलो जर ते व्यवस्थित असतील, चांगले असतील, जर तुम्हाला स्वीकारण्यायोग्य असतील तर तुम्ही स्वीकारावं आणि तुम्ही समाजात ते पेरावं, जेणेकरून लोकांच्या, जनतेच्या डोळ्यावर जे पडदे झापडे टाकलेले आहेत ना हे राजकारणी लोकांनी, ते उघडावं आणि आपल्या महाराष्ट्राला, आपल्या सोलापुराला एक शाश्वत सौंदर्य उगवण्याचा प्रयत्न करावा. बस, त्याच्या पलीकडे मी काहीच. हा संवाद थांबवायचा होता, पण जाता जाता पुन्हा एक प्रश्न. सोलापूरले जे आत्ताचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, ते चेंज व्हायला पाहिजे का शिवसेना पुन्हा नव्यानं उभा येण्यासाठी? माझी स्वतःची तळमळ सांगतो, एक शिवसैनिक म्हणून, तळागाळातला शिवसैनिक म्हणून. गेली 30-35 वर्ष जे जिल्हा प्रमुख, जे शहर प्रमुख म्हणून काम करतात, त्यांनी फक्त पक्षाचा वापरच केलेला आहे. त्यांनी पक्षाला कॉम्पॅक्टेड मर्यादित ठेवलेलं आहे. पक्ष काय असावं? शिवसेना हे पक्ष निर्माण होण्याआधी एक संघटना होती. संघटना ही तळागाळाला जाऊन काम करणारी संघटना असते. पक्ष ही पक्षाच्या मर्यादित राहून काम करत असते. म्हणून शिवसेनेचं जी जिल्हाप्रमुख असतील, शहरप्रमुख असतील किंवा कोणीही पदाधिकारी असतील, त्यांच्याकडून हे अपेक्षित आहे की रोज एकतरी शिवसैनिक वाढला पाहिजे. हे त्यांचं काम असायला पाहिजे. ते त्यांचा प्रामाणिकपणा त्या पक्षासोबत, त्या संघटनेसोबत असायला पाहिजे. कार्यक्रम आल्यावरती स्टेजवरती जाऊन जय महाराष्ट्र, मी जिल्हाप्रमुख, मी शहरप्रमुख, मी याव, मी त्याव म्हणून बोलून काही उपयोग नाही. मी हात जोडून सांगतो, शिवसेना सोलापुरात प्रचंड तळागाळात पोचलेली आहे. फक्त त्या शिवसैनिकांपर्यंत पोचून त्यांना आधार देऊन त्यांना पुढं शिवसेना पसरवण्यासाठी त्यांना ताकद द्या. 100% शिवसेना संपणारी नाही आहे. शिवसेना ही विचार आहे, शिवसेना पक्ष नाही. शिवसेना हे विचार आहे, बाळासाहेबांनी पेरलेलं ते विचार आहे, ते उगवतच राहणार आहे. त्यामुळं हे जिल्हाप्रमुखांना आता सोडून गेलेलं आहे. कोण असतील, नसतील, अजून कोणी जाणार असतील तर जाणाऱ्यांना रामराम आहे. त्यांनी तिकडंच जावं, परत शिवसेनेत येऊ नये. ज्यांच्यामुळं शिवसेना ही डबक्यात राहिली, त्याच्यातून आता हे गेल्यामुळं नवी येणाऱ्या नव्या संधीनं त्यांच्यामुळे शिवसेना वाढेल अशी अपेक्षा करतो. आणि पक्षाविषयी असलेलं माझं प्रेम मी असं या शब्दात व्यक्त करतो. भले त्यांना वाईट वाटू द्या, त्यांना काही वाटू द्या, त्यांनी स्वतः आत्मपरीक्षण करावं की बाबा मी 20-25 वर्ष शिवसेनेच्या या पक्षाच्या या पदावरती आहे आणि मी शिवसेना किती वाढवलो, किती शाखा वाढवलो, कुठंपर्यंत शिवसेना पोचवलो, जिथं नव्हती तिथं मी गेलो का, काही जिथं शिवसेना आहे तिथंच जाऊन मी फक्त माझं माईक घेऊन बोलून आलो, एवढंच केलं. एवढं त्यांनी आत्मपरीक्षण करावं, बस एवढंच सांगतो. प्रश्न संपले होते, पण एक प्रश्न जाता राज ठाकरे आणि उद्धव साहेबांनी एकत्र यावं अशी चर्चा 2-4 दिवसापासून आहे. चर्चा चांगली आहे. माझ्यासारख्या शिवसैनिकासाठी वाटतं की बाळासाहेबांची सावलीची प्रतिकृती अशी वाटते, जसं राज ठाकरे. उद्धव साहेब जरी बाळासाहेबांचे चिरंजीव असले तरी बाळासाहेबांचे 99% क्वालिटी ही राज ठाकरेमध्ये आहे. फक्त राज ठाकरे ही व्यक्ती अनिर्णयक्षम व्यक्ती आहे. राज ठाकरे तोंडून बोलतो, करत काय नाही. त्याच्यामुळं आणि उद्धव साहेब बोलण्यापेक्षा काम जास्त आहे. तसं जर दोघं एकत्रित आले तर राज ठाकरेंच्या वागण्या बोलण्यामध्ये फरक पडेल आणि उद्धव साहेबांच्या कामाला पण बळ मिळेल आणि होऊ शकेल चांगलं महाराष्ट्राचं नवं चैतन्य निर्माण होऊ शकतं जर ते एकत्रित आले तर. येस, धन्यवाद. अतिशय वेळ दिला स्मार्ट सोलापूरकरसोबत संवाद साधण्यासाठी. भेटूया लवकरच. धन्यवाद. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।